केंद्रीय संस्कृती मंत्रालय द्वारा आयोजित मेरा गाव मेरी धरोहर या उपक्रमामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक वारसा तर बघितला, पण त्यासोबतच माझ्या गावचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पारंपरिक हस्तकला विणकाम. नमस्कार, मी रेडिओ देवगिरी 91.2 FM ची शुक्राची चांदणी RJ स्वाती आज तुम्हाला घेऊन जाते ते छत्रपती संभाजीनगरच्या पारंपरिक हस्तकला पैठणी विणकाम केंद्राला. चला तर मग बघूया अस्सल पैठणी बनते तरी कशी. देख सकते हैं आप, इसमें दो वो होती है ऊपर और नीचे, एक 8 थ्रेड इसके बीच में वीविंग होती है. ऐसा बैक साइड इस पे पेपर डिजाइन होता है, इसको फॉलो करते हुए बनाते हाथ से ही बनती है. खरं सांगायचं झालं तर आजही प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीच्या मनामध्ये राज्य करते ती म्हणजे पैठणी. आणि या पैठणी सोबतच हिमरू शालीचं उत्पादन सुद्धा पारंपरिकरित्या इथे केलं जातं. हे आहेत खरे रेशीम धागे ज्यापासून पैठणी आणि हिमरू शालीचं उत्पादन इथे केलं जातं. आणि या हस्तकलेतील विणकामगारांनी आजही ही परंपरा कायम ठेवली आहे. शेकडोंनी ह्या पैठणीचं उत्पादन इथे केलं जातं. तुम्ही बघू शकता की पारंपरिकरित्या बनवली जाणारी ही पैठणी किती सुंदर आहे. ह्या रेशीम धाग्यांचा ताणा बाणा एकत्र करत सुंदर अशी पैठणी घडवली जाते. मनापासून काम करत लोक परंपरा जपणारी ही माणसं म्हणजे लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा. ही आहे शेकडो वर्षांपासून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी पैठणी.